नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी आशिष कावळे। आज आपण दिवा खर्डी गावाच्या इथे आलेलो आहोत। 29 क आणि 29 अ हे सगळे उमेदवार एकत्र जमले आहेत। हिरा पाटील दादा आपले शरद पवार गटाचे तुतारी, काय सांगता दादा, आज उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी चाललेत? बस आज आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने या ताईत आपल्या त्यांना अ मधून निवडून पक्षाने उमेदवार दिले, मला क मधून दिलेले, ब मधून आपले माजी नगरसेवक आहेत। आम्हाला आज पक्षाचे ध्येय धोरण सर्वांना समान न्याय देण्याचा आमचा एक उद्देश जो आहे, पक्षाचे धोरण आहेत, त्या हिशोबाने आम्ही पक्षाच्या वतीने आज आम्ही फॉर्म भरणार आहोत आणि फॉर्ममध्ये आम्ही निश्चितपणे जिंकू या आम्हाला आत्मविश्वास आहे। कारण आमचा विभाग असा आहे की इथे आमच्या विभागामध्ये कोणीही खोटेगिरी करून किंवा काही भूलथापांना न बळी पडणारा आमचा विभाग आहे, ग्रामीण विभाग आहे आणि ह्या विभागामध्ये या सर्व लोकांच्या आशीर्वादांरूपाने मतं मला मिळून मला निश्चितपणे विजय करतील, आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। आता आपल्यासोबत मयुरीताई जोडत आहेत। मयुरीताई, काय सांगणार, तुम्हाला नवीन युवा म्हणून तुम्हाला पिढी म्हणून भेटलेला आहे आणि आज तुम्हाला उमेदवारीचा फॉर्म तुम्ही भरायला चाललात, काय वाटतं? आता काय नाही, एबीचा फॉर्म भरायला चाललो आपण। राष्ट्रवादी तुतारी शरद पवार साहेबांच्या तो उभे 29 अ मधून उभे आहोत। बहुमताने विजयी करा, आपण जनतेचे काय आहे ते आपण पूर्ण करू विचार, त्याचे प्रश्न जे आहेत सोडवते। दादा, नवीन वर्ष सुरुवात होत आहे, विकासाचा मुद्दा असा कोणत्या मुद्द्यावरती तुम्हाला हमी आहे की तुम्हीच जिंकू? वास्तविक पाहता खार्डी गावामध्ये सर्वात ज्वलंत प्रश्न आहे वाढती लोकसंख्येचा लक्षात घेता पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे। जसंही निवडणूक आता 4 वर्ष झाली, कुठल्याही प्रकारचं लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन त्यांच्या मनमर्जीने काम करतो। जेव्हा पण आपली निवडणूक होईल, आम्ही निवडून आल्यानंतर पहिला प्रथम पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरून आम्ही ते पहिला पूर्ण करू। रस्ते असू दे, बाकी इतरही आहे, पण ज्वलंत प्रश्न पाण्याचा आहे। कारण या विभागामध्ये जी लोकसंख्या होती त्याच्या 15-20 पटीने पण लोकसंख्या वाढलेली आहे, म्हणून या विभागामध्ये पाण्याचा प्रश्न जटिल झालेला आहे। आपण अशा प्रकारे बघू शकतात, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हिरा पाटील दादा आता उमेदवारी अर्जासाठी निघाले आहेत। प्रभाग क्रमांक 29 अ ब क 3 का पैनल है। आज हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट से हम लोग 3 नॉमिनेशन अर्जी आज दाखिल किया है और हम लोग जिस तरह से पार्टी ने विश्वास रख के हमें पार्टी का उम्मीदवार बनाया, वही हम जो भी हमारे वोटर्स है उनके विश्वास से हम लोग जब भी होगा, अभी इलेक्शन 15 तारीख को, वो भी जिताएंगे ये उम्मीद रख के और उनके विश्वास में हम लोग कायम रहेंगे, यही बोलना चाहूँगा। सिलपाटा हमेशा भरा रहता है, ये बात सच है। उसमें जो भी पहला MMRD ने जो रास्ता बनाया, MMRD के रास्ते के वो साइड पहाड़ के साइड से आने वाला पानी उन्होंने जो नाले बनाए, वो नाले का जो बॉटम लेवल है वो बॉटम लेवल मेंटेन नहीं किया। हालांकि जब जो बने थे तभी भी हम लोग लेटर दिए थे। अब तो हमारे दोस्त रफ़ी कामगार हम लोग वहाँ पे रोड पे आके उसके क्वालिटी और लेवल के ऊपर बात किए थे, मगर हमारा जो चुनाव हुआ 17 से 20 का गैप गया, 9 साल गया है। 9 साल के बाद में आज आप ठाणे महानगर पालिका का जो भी हालात है वो देखते हुए कोई किसी का सुनते नहीं। हालांकि नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आशिष कावळे। आज आपण आता मयुरीताईशी भेटत आहे। ताई, आज उमेदवारीचा फॉर्म भरला, काय सांगणार? 29 अ मधून फॉर्म भरलेला आहे। माझ्या जोडीला हिरा पाटील साहेब आणि माजी नगरसेविका मॅडम शेख मॅडम आहेत आणि आव्हाड साहेबांचे आभार, आणि आम्ही करू काम चांगलं। बरं, जनतेला नवीन वर्ष येत आहे, तर काय त्या जनतेसाठी नवीन वर्षासाठी जनता जसं सांगेल तसं आम्ही पूर्ण करू विचार, आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। अशा प्रकारे मयुरीताई आपले फॉर्म भरून झालेले आहेत।